लालच बहुत बुरी बला होती है, असं तर सगळ्यांना माहिती. पण बँकेमध्ये आपल्याकडे वर्षाला 6% रिटर्न भेटत आहेत. तुम्हाला जर कोणी एका आठवड्याला 10 ते 11% रिटर्न देत असेल आणि तुम्ही जर त्याच्याकडे पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. आणि असाच हा सगळा मूर्खपणा 1.25 लाख लोकांनी केलेला आहे. ठाणा, मुंबई आणि नवी मुंबई मधल्या भागातल्या लोकांनी. आणि आता जवळजवळ 1,000 करोड रुपयाचा चुना त्यांना लागलेला आहे. चुना तसा घ्यायलाही स्वस्त आहे आणि लावायलाही सोपा आहे. पण हा चुना आता ह्या लोकांना लागलेला आहे. आता याचं झालं असं का आपल्या सर्वांना माहिती आहे का ही एक आहे पॉन्जी स्कीम. आता ह्या पॉन्जी स्कीम मध्ये काय केलं का टोरेस नावाने एक मोठं ब्रँड असं दागिन्यांचं दुकान खोललं गेलं. आणि हे असं मोठं दागिन्यांचं दुकान खोललं गेल्यानंतर मग आता त्या टोरेस ह्या नावाने अशा शाखा ज्या आहेत त्या शाखा मुंबई, नवी मुंबई, ठाणा या आसपासच्या भागामध्ये सगळ्या चालू झाल्या आणि 1.25 लाख लोकांना चुना लागला गेला. आता जो हा चुना लावलाय तर त्या पार्श्वभूमीवरती आता फक्त 3 लोकांना फक्त नोटीस सोडा त्यांना डायरेक्ट अटकच करण्यात आलेली आहे. अजून जे 2 जण आहेत का जे फरार होऊन अशी शक्यता आहे का ते युक्रेनला पळून गेलेत आणि आता त्यांच्याविषयी लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. आणि आता हे ज्या कंपनीचे जे मेन बॉस आहेत आणि किंवा मास्टरमाइंड आहेत तर ते मास्टरमाइंड सगळे आहेत आपल्या युक्रेन मधले. आता मग नेमकी झालंय काय, नेमकी प्रकरण काय आहे तर आता हे प्रकरण असं आहे का आठवड्याला 11% व्याजदराचा परतावा देण्याचं जे काही सगळं म्हणून आमिष तर हे सगळं दाखवलं गेलं आमिष. आणि हे 11% व्याजदर देण्याचं सगळं आमिष दाखवलं गेलं आणि हे सगळं आमिष दाखवून मग लोक या सगळ्या आमिषाला बळी पडले. तर मग असा हा सगळा मोठा प्रकार झालेला आहे. आता हे कसं करायचे तर आता यांनी टोरेस नावाचं एक आउटलेट जे आहे ते त्यांनी आपल्या ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, परत नवी मुंबईमध्ये अशा ठिकाणी त्यांनी मोठे टोलेजन आउटलेट, ग्रँड ओपनिंग वगैरे अशा सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना कोणाला फ्लॅट दिलेत, आम्ही कोणाला गाड्या दिल्यात, आम्ही कोणाला काय काय वाटलंय अशा रील्स वगैरे सगळ्या अशा बनवून असं मार्केटिंग केलं आणि लोक ह्या सगळ्या पॉन्जी स्कीमला बळी पडले. आता हे काय करायचे तर हे पहिल्यांदा अगोदर सोन्याचे दागिने, आपल्या नकली हिऱ्याचे दागिने वगैरे विकायचे. सोने खरं होतं का नाही ते काय माहित नाही. आणि पण मग ते करायचे काय का तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा. मग गुंतवणूक केल्यानंतर ते त्यांना काही सोन्याची रिंग वगैरे, हिऱ्याचं वगैरे एखादा खडा वगैरे गिफ्ट द्यायचे आणि दर आठवड्याला ते पैसे सुद्धा द्यायचे. आता त्यांनी जवळजवळ मागचे 5-6 महिने सगळ्यांना पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर सगळ्यांना विश्वास बसला बा पैसे येत आहेत. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक स्कीम आणली होती का तुम्हाला जर समजा एखाद्याने ₹1,00,000 दिले, ते समजा ₹1,00,000 ते त्याला प्रत्येक आठवड्याला 10,000 रुपये व्याज देणार. मग का हे तुम्ही 10,000 रुपये सुद्धा त्यामध्ये गुंतवू शकता. मग लोकांनी पैसे काढलेच नाही. आता लोकांनी समजा एखाद्याने आता समजा एखाद्याने 1,00,000 रुपये टाकले आणि त्याला परत 10,000 भेटले, तो त्याचे परत 10,000चे परत ते पैसे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्ट करत 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 हे असे पैसे लोकांनी काढलेच नाही. आणि असं करता 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 सोमवारी अचानक कंपनीच्या सर्व शाखांना टाळं लागलं गेलं आणि मग लोकांना कळलं का आता आपण ह्या ठिकाणी गंडवलं गेलेलं आहे. आता ह्या प्रकरणाचा जो सगळा आहे आता पोलीस आता हा त्याचा सगळा तपास करत आहे. आणि आता जर ही टोरेस हा फक्त ब्रँड आहे पण आता त्याच्या पाठीमागची जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे अरेन प्रायव्हेट लिमिटेड. आणि आता ह्या कंपनीचं हे नाव असून टोरेस नावाची ज्वेलरी आहे आणि ही जवळजवळ 1.25 लाख लोकांनी खरेदी करून 1,000 करोड रुपयांची त्यांची फसवणूक झालेली आहे. आता हे जे कंपनीचे मास्टरमाइंड आहेत तर हे मास्टरमाइंड आहेत युक्रेनचे आणि त्याचं नाव आहे पहिलं जॉन कार्टर आणि त्याच्यानंतर व्हिक्टोरिया कोवलेन्को. तर ही अशी त्यांची नावं आहेत आणि ते आता युक्रेनला पळून गेलेले आहेत आणि हे त्या कंपनीचे संस्थापक आहेत, ते विदेशातले आहेत आणि आता त्यांच्याविषयी लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. आणि आता ह्या प्रकरणाची व्याप्ती जर आपण बघितली तर आता याच्यावरती म्हणजे अशी बातमी आली आहे का 52 वर्षीय जनरल मॅनेजर तानिया सेसातोवा तर आता हा आहे तर म्हणजे हा आता याच्या कझाकिस्तान मधला आहे. आणि त्याच्यानंतर 30 वर्षीय संचालक अशोक
अशोक सुर्वे सर्वेश अशोक सुर्वे आणि 44 वर्षीय स्टोअर इन्चार्ज वेलेंटिना गणेश कुमार. तर आता यांना अटक करण्यात आलेली आहे. आता ही जी आहे, आणखीन एक आपण बघितलं का परत तानिया म्हणून आहेत, तानिया सेसातोवा. तर ही तशी आहे मूळची आपल्या याच्यावाली उझबेकिस्तानची. आणि आता ही जी व्हेंटेलिना गणेश कुमार आहे, तर ती मूळची रशियन वंशाची असून तिनं भारतीय व्यक्तीशी विवाह केलेला आहे. आणि आता हा जो सर्वेश सुर्वे आहे, तर हा साधा त्याच्यावालं फक्त आधार कार्ड बनवायचं त्याचं सेंटर होतं. आणि का म्हणजे ह्या लोकांनी त्याला घेतलं, त्याच्याबरोबर बोलणं केलं आणि त्याला कंपनीचा संचालक बनवलं. म्हणजे कागदोपत्री त्याला कंपनीचं संचालक बनवलं आणि प्रत्येक व्यवहारावरती त्याची डिजिटल सही घेतली गेली. तर ह्या अशा प्रकारे याच्यामध्ये एक आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मराठी माणूस जो आहे, तर तो मराठी माणूस आता त्यामध्ये गुंतलेला आहे. आणि याच्यामध्ये अशी एक माहिती आली आहे का एक मुंबईचा भाजीपाल्याचा व्यापारी म्हणजे मोठा होलसेल व्यापारी, आणि त्याने त्याचं जे कंपनी आहे, त्याचं दुकान आहे, आणि त्याच्यावरती त्यांनी कर्ज काढून 4 करोड रुपये जे आहेत ते 4 करोड रुपये त्यांनी त्याच्यात गुंतवले. आणि आता त्याचं काय? तर हे असे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न एक ना अनेक प्रश्न आहेत. पण आता महत्वाचा प्रश्न असा आहे का जे कायदा आहे, सुव्यवस्था आहे, तर या कायद्याच्या आणि सुव्यवस्थेच्या नाकावर टिचून आता हे लोक म्हणजे असे मोठमोठे सेमिनार अटेंड करायचे, लोकांना बोलवायचे, पर दर आठवड्याला 11% रिटर्न द्यायचे. म्हणजे किती झाले ते 52 आठवडे. 52 आठवड्यामध्ये तुम्हाला जवळजवळ तुमचे पैसे 5 पट होणार, वर्षभरात पैसे 5 पट. तर हे असे रिटर्न आज कोणी देऊ शकत नाही. आणि मग आता ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का देणाऱ्याने तरी पैसे का द्यावेत? गायब झाल्यानंतर मग त्यांना पोलीस आठवतं, यंत्रणा आठवते, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. त्याच्यामध्ये चुका दोघांच्या पण आहेत. इतकं मोठं शॉप आहे, त्याची माहिती कुणाला कोणा असणारच ना. आता जे आपण म्हणूया पोलिसाचा, जे आपण म्हणूया खबरी असतात, तर या पोलिसांच्या खबऱ्यांना ही गोष्ट कळली असेल, बाबा अशा अशा ठिकाणी अशी दुकानं चालू आहेत, एवढे रिटर्न देतात, तेवढे रिटर्न देत आहेत. आणि मग ती गोष्ट त्यांना पोलिसांना समजली आणि पैसे गुंतवणारे तुम्ही विषय सोडून द्या, पैसे गुंतवणारे तर आपण त्याला मूर्खच म्हणूया. त्याचं कारण आता आपल्याला साधी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का तुम्ही बँकेमध्ये एफडी जर केली तर तुम्हाला वर्षाला 6% भेटतायत, तुम्हाला इथे आठवड्याला तुम्हाला 10% रिटर्न देत आहेत, वर्षाला तुम्हाला 520% रिटर्न देत आहेत. मग ते पैसे कुठून आणत असतील हा तरी प्रश्न आपल्या डोक्यामध्ये साधा प्रश्न यायला पाहिजे. पण आता हे असे प्रश्न कोणाच्या डोक्यात आले नाही. आणि आता हे जे पैसे आहेत हे सगळा मोठा स्कॅम झालाय या अशा पॉन्जी स्कीमचा. आणि आता जे कंपनीचे मूळ संचालक म्हणून किंवा संस्थापक म्हणून ते तर पळून गेलेत. आता आपल्याला माहिती आहे का युक्रेनमध्ये गेले म्हणजे ते काय भारतामध्ये परत येणार आहे का? आता लटकले कोण? का जो भारतामध्ये एक मराठी माणूस होता आणि त्याला संचालक बनवलं होतं, पण तो गुंतला. आणि जे बाकीचे परत 2 जण पकडलेले आहेत तर ते इथे या ठिकाणी गुंतलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारे हा सगळा मोठा घोटाळा झालेला आहे. आणि आता तर हा घोटाळा म्हणण्यापेक्षा हा घोडचुकीने झालेला घोटाळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समाजात लोकांना आपण म्हणतो लोभ जास्त असतो, पैशाची हाव जास्त असते. ती जी हाव आपण कमी जर केली तर मग आपल्याला ह्या अशा घोटाळ्यापासून आपण वाचू शकतो. मग आता याच्यामध्ये चूक कुणाची? तर पहिली गोष्ट म्हणजे बघा, आता ज्या लोकांनी हा घोटाळा केलाय ते तर दोषी आहेतच, हे कोणी नाकारू शकत नाही. पण सगळ्यात जास्त याच्यात दोषी असतील तर ज्या लोकांनी पैसे गुंतवले ते. काही काही लोकांनी घरं विकले, कर्ज काढून त्या ठिकाणी पैसे टाकले. किती मूर्खपणा आहे हा. तर हा निव्वळ सगळा मूर्खपणाच आहे. बाकी त्याला काही नाव ठेवता येणार नाही. पण ठीक आहे, आता ह्या गोष्टी झाल्यात. आता त्यावरती आता पोलीस ऍक्शन घेईल आणि कायदा काय त्याची कारवाई करेल आणि ते कुणाचे पैसे कधी भेटतील तर हे परमेश्वरच जाणो. पण आता लोकांनी इथून पुढे तरी निदान शहाणं व्हायला पाहिजे. आणि या अशा ज्या काय पॉन्जी स्कीम असतात तर ह्या सगळ्या याच्या पॉन्जी स्कीम पासून दूर राहायला पाहिजे. तर आपलं ह्या विषयावरती काय मत आहे आणि ते मत आपण खाली कॉमेंट्स मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका.